वटपौर्णिमा हा सण सुवासिनी महिला साजरा करतात. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी सुवासिनी निर्जला व्रत करतात. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला धागा बांधतात. 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण विशेष असतो. या दिवशी 7 शृंगार करून सुवासिनी वडाची पूजा करतात. यंदा वटपौर्णिमा नेमकी केव्हा आहे याबाबत थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. पण त्यामुळे वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभमुहूर्त व संपूर्ण पूजाविधी कशी करावी ते जाणून घेऊयात. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करतात. देवाची पूजा केल्यानंतर संगीत जेवण नैवेद्यासाठी बनवले जाते. त्यानंतर नवविवाहित महिला व सुवासिनी नवीन भरजरीत साडी नेसून सजतात. हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा चोराशृंगार करून वडपूजेसाठी सुवासिनी जातात. वडाच्या झाडाची पूजा करून 7 जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सायंकाळी व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. अशा प्रकारे वट सावित्रीचे हे व्रत अखंड सौभाग्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. यंदा वटपौर्णिमा केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय व पूजा कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. उदाहरणार्थ उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी करण्यात येईल. त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा सोमवारी 29 जून या दिवशी सर्वत्र असेल. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 29 जून सोमवार रोजी येत आहे. या दिवशी वटपौर्णिमेची पूजेचे शुभमुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 या दरम्यान असेल. वटपौर्णिमेची पूजा साहित्य. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी वाण देऊन वडाची पूजा करण्यासाठी जावे. पूजेच्या ताटात हळद, कुंकू, वडाला बांधण्यासाठी दोरा, सावित्रीच्या पूजेसाठी बांगड्या, मंगळसूत्र, शृंगाराचे सामान, दिवा, 5 फळे, आंब्याला महत्त्व, पाण्याचा तांबा, कापसाचे सूत, फुले, विड्याची पाने असे सर्व साहित्य घेऊन जावे. वडाच्या झाडाची पूजा करताना सर्वप्रथम हळद कुंकू व्हावे. मग कापसाचे सूत आणि सौभाग्याची लेणी म्हणजेच बांगड्या, मंगळसूत्र सावित्री देवीला अर्पण करावे. विड्याचे पान ठेवावीत. फळे एका बाजूला ठेवावी. मग फुले आणि अक्षता व्हावीत. ताटात निरंजन घेऊन औक्षण ओवाळावे. पतीला आरोग्य व दीर्घ आयुष्य तसेच सुख संसारासाठी प्रार्थना करावी. त्यांना तांब्यातील पाण्याने वडाला प्रदक्षिणा घालावी. सर्व शेवटी धागा बांधून त्या धाग्याने वडाला 7 प्रदक्षिणा माराव्यात. जन्माची गाठ आपल्या पतीशी कायम बांधली जावी असे मागावे. तर बघा, या दिवशी तुम्ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला ही पूजा करायची आहे. हिरवा आणि पांढरा कपडाही तुम्ही नेऊ शकता. हे व्रत बघा खूप आपल्या परंपरेनुसार चालत आलेलं आहे. तर तुम्हाला सकाळी याची राहूकेतू आल्यामुळे सकाळी 8:30 वाजता राहूकेतू आल्यामुळे तुम्हाला ही पूजा थोडी लेटच करायची आहे. लेट म्हणजे कधी तर आपण जाणून घेतलंच आहे. 29 जून सगळे शुभ मुहूर्त सकाळी 8:55 ते 10:40. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नवीन वस्त्र परिधान करून 16 शृंगार करावा. पूजेच्या ताटात हळद कुंकू अक्षता घ्याव्या. कथा श्रवण करावी. पूजन पूर्ण झाल्यावर सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकावी. अशी होती पूजेची पूर्ण आपली हे. पण तुम्हाला माहिती आहे का, सोमवारी राहूकेतू असल्यामुळे सकाळी थोडं उशिरा जायचं आपल्याला पूजेला. त्याच्यामुळे